नमस्कार, एबीपी माझाच्या अपडेट एक्सप्रेसमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला हेडलाईन्स। माळीण दुर्घटनेच्या तिसऱ्या दिवशीही मृतांचा आकडा वाढताच, पावसातही बचाव कार्य सुरूच, आतापर्यंत 75 मृतदेह हाती। डीआयजी आणि बलात्कारातील आरोपी सुनील पारसकरांची शिवसेनेकडून सामनातून पाठराखण, आरोपांद्वारे सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न। कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर तणावाचं वातावरण, कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांचा येळ्ळूरमध्ये शिरण्याचा प्रयत्न। आता बातम्या विस्ताराने। माळीण दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढतच आहे। आतापर्यंत 75 मृतदेह एनडीआरएफच्या हाती लागलेत। पावसामुळे अडचणी येत असूनही बचाव कार्य अखंडपणे सुरू आहे। दरम्यान राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे। मुंबईचे डीआयजी सुनील पारसकर यांच्यावर एका मॉडेलने बलात्काराचे आरोप केलेले असतानाच आता शिवसेनेनं या प्रकरणी पारसकरांची पाठराखण केली आहे। शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या आजच्या अग्रलेखातून सुनील पारसकर हे निर्दोष असल्याचं जागोजागी ठासवण्याचा प्रयत्न केलाय। विनयभंग आणि बलात्काराचे आरोप करून सनसनाटी निर्माण करण्याची फॅशन असल्याचा आरोप सामनातून करण्यात आलाय। दरम्यान शिवसेनेच्या युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी याबद्दल ट्विटरवरून स्पष्टीकरण दिलंय। सामनाच्या अग्रलेखातून पारसकरांची बाजू घेण्याचा कोणताही हेतू नाही, मात्र अशा पद्धतीनं मीडिया ट्रायल होणं हे थांबायला हवं, असं आदित्य ठाकरे म्हणाले। महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा वाद आणखी चिघळलाय। कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी येळ्ळूरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे पोलिसांनी येळ्ळूरकडे जाणारे सगळे मार्ग बंद केलेत। त्याचबरोबर कन्नड रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा यांना देखील अटक करण्यात आली आहे। शिवाय येळ्ळूरमध्ये पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या हत्येच्या तपासासाठी प्लॅनचेटचा आधार घेतल्याचं संगणक तज्ज्ञ विजय भटकर यांनी समर्थन केल्यानं अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं त्यांना आव्हान दिलंय। भटकर यांनी प्लॅनचेट करून दाभोळकरांच्या हत्येचा तपास करावा, असं अंधश्रद्धा निर्मूलन समितीने म्हटलंय। नागपुरातल्या पाचपावली परिसरात शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याची भोसकून हत्या करण्यात आली। आरती बोरकर या आपल्या पतीसोबत जात असताना काही अज्ञात तरुणांनी त्यांच्यावरती धारदार शस्त्रानं हल्ला केला। यामध्ये आरती यांचा जागीच मृत्यू झाला। गेल्या काही दिवसांपासून आरती यांची रेशन आणि भेसळ माफियांविरोधात मोहीम सुरू होती। याचाच बदला म्हणून ही हत्या करण्यात आल्याचा पोलिसांचा संशय आहे।